मंत्रिमंडळ पायाभूत समितीने आज छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई ते नवी मुंबई विमानतळ या दरम्यान 35 किलोमीटरच्या मेट्रोला मान्यता दिलेली आहे। या 35 किलोमीटरमध्ये 9 किलोमीटर मेट्रो अंडरग्राउंड असेल, उर्वरित एलिव्हेटेड मेट्रो असेल। विशेषतः जे महत्त्वाचे स्टेशन्स आहेत कुर्ल्यासारखे त्या स्टेशन्सला जोडण्याचं काम या मेट्रोच्या माध्यमातून होईल। जवळपास 3 वेगवेगळ्या मेट्रो मार्गांची इंटरसेक्शन याचं होईल आणि मोठ्या प्रमाणात जो रहदारीचा भाग आहे त्या भागाला ही मेट्रो कव्हर करेल। जवळपास 18,000 कोटी रुपयाचं याचं एकूण एस्टिमेशन आहे आणि पीपीपी तत्वावर ही मेट्रो आम्ही तयार करणार आहोत, ज्यामध्ये 20% व्हीजीएफ केंद्र सरकारचा आणि 20% व्हीजीएफ हा महाराष्ट्र सरकारचा असेल आणि उर्वरित जे काही त्याचा खर्च आहे तो पीपीपी ऑपरेटर आणेल। साधारणपणे ही मेट्रो 5 वर्षात पूर्ण व्हावी अशा प्रकारचा आराखडा तयार करण्यात आलाय, पण मी त्याच्यामध्ये असे निर्देश दिले आहेत की 3.5 वर्षात ती पूर्ण झाली पाहिजे। अशा दृष्टीनं त्याचं पूर्ण प्लॅनिंग करावं, त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काही बदल सांगण्यात आलेले आहेत। ते केल्यानंतर मोठ्या प्रमाणात हे 2 एअरपोर्ट तर जोडले जातील, पण त्याहीपेक्षा मुंबई आणि नवी मुंबईतला अतिशय महत्त्वाचा सगळा भाग हा देखील या मेट्रोच्या माध्यमातून जोडला जाणार आहे। छत्रपति शिवाजी महाराज एयरपोर्ट मुंबई से जो नवी मुंबई में नया एयरपोर्ट तैयार हुआ है, वहां तक 35 किलोमीटर की एक मेट्रो के नेटवर्क को आज मान्यता दी गई है। इसमें से 9 किलोमीटर अंडरग्राउंड होगी, उर्वरित एलिवेटेड मेट्रो होगी। कुल 25 स्टेशन इसमें होंगे। लोकमान्य तिलक टर्मिनस कुर्ला जैसा जो एक महत्वपूर्ण रेलवे का जंक्शन है उसको भी इसके साथ जोड़ा जाएगा। 2 बड़े रेलवे जंक्शन इसके साथ जोड़े जाएंगे। 3 मेट्रो के अलग अलग जो मार्ग है उनके इंटरचेंजेस इसके साथ जोड़े जाएंगे। तो एक बहुत बड़ी कनेक्टिविटी मुंबई, नई मुंबई और बची हुई पूरी मुंबई ऐसे इसके साथ इस मेट्रो की लाइन के कारण तैयार होने वाली है। करीब 17 से 18,000 करोड़ रुपया इसके ऊपर खर्चा होगा। ये पीपीपी पर रेलवे लाइन ये मेट्रो की जाएगी। इसमें 20% केंद्र सरकार की इक्विटी होगी, 20% वीजीएफ के रूप में इक्विटी राज्य सरकार देगी और बचे हुए 60% ये जो पीपीपी ऑपरेटर है इनके माध्यम से इसमें आएंगे। और हमारा प्रयास है कि 5 वर्ष का ये पूरा काम है, इसको 3.5 वर्ष में पूरा करने का हम लोग प्रयास करेंगे। नाशिक महापालिकेच्या बाबतीत 10 दिवस झाले निकाल लागून विरोधकांकडून वारंवार टीका होते की निकाल एकतर्फी लागला, चांगल्या जागा आल्या पण तरी देखील अजून सत्ता स्थापन करू शकले नाही। काय नेमकं अडचण आहे आणि अजून जुळेल? विरोधकांना याची कल्पना आहे की त्या महानगरपालिका त्यांचा कार्यक्रम ठरवतात। आधी त्या महानगरपालिकेचं रिझर्वेशन काढणं गरजेचं होतं, ते आता रिझर्वेशन निघालं, त्यानुसार आता गटांचं रजिस्ट्रेशन चाललेलं आहे आणि आता सगळ्या महानगरपालिका एक एक करून आपला कार्यक्रम ठरवत आहेत। कुठेही काही अडचण नाहीये, कार्यक्रम ठरतील त्यानुसार कार्यक्रम पार पडतील। आज या ठिकाणी निघालेला आहे त्या संदर्भात एक मंत्र्यांची शक्ती प्रदत्त समिती तयार करण्यात आली होती। त्या कमिटीला चर्चा करून निर्णय घेण्याचे सगळे अधिकार देण्यात आले होते। त्यानुसार ती कमिटी मीटिंग घेते। बावनकुळे साहेब देखील त्याच्यामध्ये होते। महसूलचे जे विषय होते त्या विषयांचा त्यांनी समाधानकारक त्या ठिकाणी तोडगा काढलाय। इतर विषयांवर बैठक चाललेली आहे। आमचा प्रयत्न आहे की अतिशय सन्मानजनक तोडगा काढूनच या ठिकाणून ते शिष्टमंडळ परत जाईल। पॉझिटिव्ह निर्णय घेतले गेले होते या संदर्भात, मात्र
त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते ग्राउंडवर झालं नाही. असं नाहीये, निर्णयाची अंमलबजावणी झाली पण समाधानकारकरित्या कदाचित ती झाली नाही किंवा अजून त्यातनं काही नवीन प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे तेही प्रश्न आम्ही सोडवू. शेतकरी आदिवासी हे जिथे असतील तिथे सरकार सकारात्मकच राहील. मुंबईतल्या घटनांच्या संदर्भातला विषय आहे. तर ते शिवसेना आज मुंबईत लढाल की परत बोललो भाजपच्या सांगण्यामुळे किंवा हस्तक्षेपामुळे आजची रद्द झाली अशी एक अपेक्षा. असं हस्तक्षेप वगैरे काही नसतो. आम्ही दोघं एकत्रित काम करणारे लोक आहोत. त्यामुळे आम्ही चर्चा करतो आणि चर्चेनंतर त्याचा निर्णय करतो. ते नोंदणीला जातील त्यावेळी आमचं ठरूनच नोंदणी होईल. आम्ही नोंदणी करू तर ठरवूनच नोंदणी करू आणि आम्ही यदा कदाचित निर्णय घेतला एकत्रित नोंदणी करायचा तोही ठरवूनच करू. कुठलाही हस्तक्षेप याच्यामध्ये नाही आहे. हे पुन्हा सांगतो सिंपल गणित आहे, पर्सेंटेजचं गणित आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये स्टँडिंग कमिटीत जास्तीत जास्त मेंबर येण्याकरता पर्सेंटेज पॉइंट हे कुठल्या कॉम्बिनेशनने तयार होतात ते कॉम्बिनेशन आम्ही करू. शुद्ध राजकारण आहे. बोरीवली नॅशनल पार्क मधल्या जी काही कारवाई आहे ती माननीय उच्च न्यायालयामुळे होते, पण तिथल्या नागरिकांनाही दिलासा देणं हे गरजेचं आहे. त्यामुळे आमचा हा प्रयत्न आहे की त्या नागरिकांनाही दिलासा देऊन सामोपचाराने हा विषय कसा समाप्त करता येईल तो प्रयत्न आमचा असणार. तुमच्याकडे केली का? आम्ही बसून ठरवू. मुंबईमध्ये शिवसेनेचे नगरसेवक जे गट स्थापन करायला जाणार होते पण ते गेलेले. तुम्ही आणि सीएम बरोबर डीसीएम बरोबर काही चर्चा झाली म्हणून हे झालं नाही असं सांगितलं गेलं. काय असं आहे की शेवटी गट स्थापन करताना याच्यामध्ये पर्सेंटेज पॉइंटचा विचार करावा लागतो. त्यामुळे कधी एकत्रित करून फायदा होतो, कधी वेगवेगळे करून रजिस्टर करून फायदा होतो, कधी एखादा गट एकासोबत जोडून फायदा होतो. शेवटी सगळं गणित जे आहे, महापौर जर सोडले, महापौर आणि उपमहापौर, तर सगळे पद ही तुमच्या एकूण संख्येच्या किती टक्के तुमची पर्सेंटाईल तयार होतं याच्यावर तुम्हाला पुढची पदं मिळतात. त्यानुसार त्याचा अंदाज घेणं आमचं चाललेलं आहे. त्या आधारावर आम्ही हा निर्णय करू की दोन्ही गट एकत्रित रजिस्टर करून फायदा आहे की वेगवेगळे करून फायदा आहे किंवा एखादा छोटा गट त्यांच्यासोबत किंवा आमच्यासोबत जोडून फायदा आहे. अशा पद्धतीनं त्याचा निर्णय करूनच मग या संदर्भातलं रजिस्ट्रेशन होईल. देखिए, इसके ऊपर चूंकि मैं आज कैबिनेट की बैठक में था इसलिए उसकी पूरी जानकारी मेरे पास नहीं है, लेकिन इस डील का हम बहुत बेसब्री से इंतजार कर रहे थे. पूरी जानकारी लेकर मैं उस पर बोलूंगा. लगातार अपोजिशन कह रहा है कि इतने दिन हो गए और अब तक इनमें आपस में सामंजस्य नहीं बन पाया. नाराजगी. अरे भाई, मैं आपको दूसरा सवाल पूछता हूँ. अब चंद्रपुर में, लातूर में तो अपोजिशन के पास लोग हैं ना, वहां क्यों नहीं बन पाई? वहां अभी तक क्यों मेयर नहीं बना? ऐसा कार्यक्रम होता है, इसमें पहले रिजर्वेशन होता है, रिजर्वेशन के बाद जो गुट है उसकी पंजीयन होता है, रजिस्ट्रेशन होता है, उसके बाद चीजें होती है. तो अपोजिशन को भी हमारे ऊपर टीका टिप्पणी करने के सिवा कोई काम ही बचा नहीं. क्या साथ में सर, नॅशनल पार्कमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक आंदोलन आहे ते झालेलं पाहायला मिळत आहे. वनजमिनीवरच्या झोपडपट्ट्या आहेत त्याच्यावरून गोंधळ झाला आणि त्यामध्ये पोलिसांना दगडफेक झाली अशा प्रकारच्या काय नाही. एकूण विषयाचं गांभीर्य लक्षात घेता वन विभागाकडून करण्यात येऊ घातलेली कारवाई स्थगित करण्यात आलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली या सर्वच विषयाकरता एक लवकरच बैठक होईल. माननीय वन विभागाचे एसीएस
मिलिंद म्हैसकर यांना मी सूचित केलेले की या सर्व बाबी आपण समजून घ्या. त्या ठिकाणी असलेले आदिवासी पाडे त्यांचं पुनर्वसन, त्याच्यानंतर काही लोकांनी केलेलं अतिक्रमण, या सर्व बाबी लक्षात घेऊन काही लोकांना म्हाडाच्या माध्यमातून घर देण्यात येतील. आदिवासी पाड्यांकरता 90 एकर जागेमध्ये ग्राउंड+1 अशा प्रकारची घरं बांधून त्यांना देण्यात येतील. त्यांचं पुनर्वसन करताना त्यांचा रोजगार सुद्धा बुडणार नाही याची दक्षता घेतली जाईल. माननीय उच्च न्यायालयानं निर्देश केलेलं होतं की ज्या लोकांना घरं मिळाली आहेत ते अजून तिथं राहतात, तर ह्या गोष्टीचं गांभीर्याने विचार करून त्या लोकांना समजवलं जाईल आणि कुणावरही अन्याय होणार नाही, परंतु माननीय न्यायालयाचा सुद्धा परिपूर्ण सन्मान केला जाईल अशी परिस्थिती निर्माण करण्याचे मी निर्देशित केलेले आहे. कुठेतरी पुनर्वसन केलं नाही त्यामुळे डायरेक्ट कारवाई केली त्यामुळे सगळा गोंधळ झाला असं म्हणायचं. नाही, काय झालं की काल 26 जानेवारीला सगळ्या नॅशनल पार्कमध्ये सगळ्यांना फुकट त्या ठिकाणी प्रवेश असतो. थोडा गैरसमज झाला की नॅशनल पार्कची सुट्टी अन्य कामाकरता सोमवारीच असते, तर ती सोमवारची सुट्टी मंगळवारी करता आली असती आणि लोकांना येऊ देण्यात आलं असतं, तर काल जो गर्दी झाली ती थांबली असती. आज जो लोकांचा मॉब तिथं आला आणि काही दगड मारले गेले ते उचित नाही. शेवटी शासन हे सगळे आपल्या सरकार एक कुठल्या आमदारांचं मंत्र्यांचं नाही, हे जनतेचं सरकार आहे. पण या सरकारमध्ये असलेल्या नागरिकांनी सुद्धा संयम थोडा बाळगला पाहिजे. आणि आज त्या ठिकाणी प्रवीण दरेकर, गोपालजी शेट्टी माजी खासदार, प्रकाश सुर्वे, संजय उपाध्ये, ॲडव्होकेट गावित, या सर्व लोकांना त्या ठिकाणी मी भूमिका मांडायला सांगितल्या. सर्वांच्या भूमिका ऐकल्या, त्याच्यातून सारांश त्या ठिकाणी घेऊन या गोष्टीला कायमस्वरूपी अंतिम त्या ठिकाणी स्वरूप देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यात आम्हाला यश मिळेल असा माझा विश्वास आहे. उपोषण करते त्यांच्या विविध खात्यांच्या मागण्या आहेत. वन खात्यांचे वनपट्टे आहेत, ते वनपट्टे सगळ्यांना दिले जातील आणि त्या वनपट्ट्यांवर त्यांना लागण्याकरता बांबूची रोपं दिली जातील. सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून त्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल. वन खात्याशी एवढ्याच गोष्टी होत्या, अन्य दुसऱ्या खात्यांच्या गोष्टी त्यात चर्चा चालू आहे. आपण एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या राजे राहतात आता परत